मिजुनमाळी, तारकाक्ष, वीर्यवान, डोळे उघडा. ब्रह्मदेव, आपण? होय, तुमची कठोर तपश्चर्या पाहून मी प्रसन्न झालो आहे. तुम्हाला हवं असेल ते वरदान मागा. ब्रह्मदेव, आपण खरंच प्रसन्न आहात? हो, वरदान मागा. हे ब्रह्मदेव, आम्हा तिन्ही बंधूंना मृत्यू येऊ नये असा वरदान. अरे अजून एक बी सरपंच फोडलं नाहीस वय? अरे मोप काम पडली हायत अजून. होतील की समधी काम. का तुम्ही कशापायी काळजी करतायसा? नारायण नारायण. महाराज तुम्ही? एक अत्यंत. अरे दम धर ना जरा. महाराज बोला. एक अत्यंत महत्वाचे कार्य होते म्हणून आलो होतो. बसा की. सांगा काय काम करू? नाही, बसत नाही, लगेच जायचे आहे. हाच तुमच्याकडचा नवीन चाकर नाही का? वय काम कमीन बडबडच लय हाय त्याची. नारायण नारायण. बानू, आज मला तुझ्याकडून 101 शुभ्र फुलं हवी आहेत. वाटेत महादेवांचे एक पुरातन मंदिर आहे, तिथे ती फुलं वाहीन म्हणतो. जी फुलं आणतेस ना? जी चालल. आलेच म्या. बसा ना तुम्ही. हो. आलेच. नारायण नारायण. देवा, नाही, असा वर देण्यासाठी मी असमर्थ आहे. ते सृष्टीच्या नियमाच्या विरुद्ध आहे. पण आपण इच्छित वरदान मागायला सांगितले होते. दुसरं वरदान मागा. अंतराळात स्वर्ण, चांदी आणि तांब्याची 3 पुरं प्रस्थापित करण्याची अनुमती असते. आणि ही तिन्ही पुरं एका कक्षेत येते. तेव्हा ती नष्ट करण्याची स्थिती असेल आणि त्याच वेळी आमचा मृत्यू यावा. मुनिवर, काय काम काढलं तुम्ही? देवा, ही कसली शिवलीला. ही काय अवस्था झाली आहे आपली. जिच्यासाठी आला तीच आपल्याला ओळखत नाही. मुनिवर, या मागेही काहीतरी कारण असेलच. असो, तुम्ही काय महत्वाचे काम घेऊन आलात? देवा, 3 असुर गेली शेकडो वर्षे कठोर तपश्चर्या करीत आहेत. श्री ब्रह्मदेवांना प्रसन्न करण्यासाठी त्यांनी आपली सारी शक्ती पणाला लावली आहे आणि तपश्चर्येचे फळही त्यांना मिळाले आहे. पण मुनिवर, तुम्ही हे मला का सांगता? देवा, आपणाला नाही सांगणार तर कोणाला सांगणार? सुवर्ण, चांदी आणि तांब्याची 3 पुरं जर अंतराळात तयार झाली तर सगळ्या ग्रह नक्षत्र ताऱ्यांचे चक्र बिघडून जाईल. पृथ्वीचाही विनाश होईल.